या धारावाहिक कादंबरीच्या वैशिष्ट्याबद्दल प्रथम एक छोटी चर्चा। या लेखकाला माहिती आहे त्यानुसार ही कथा एक अनोखा साहित्यिक प्रयत्न आहे, ज्यामध्ये लेखकाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे जेमिनाय ला आपला सह लेखक ठेवून कथेला एक विशेष रूप दिले आहे। या विशेष कथेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी जेमिनायद्वारे एक समीक्षा सह लेखकाचे विश्लेषण म्हणून देखील दिलेली आहे। ही धारावाहिक कादंबरीची प्रारंभिक प्रस्तावना आहे। कथा सुरू होण्यापूर्वी लेखकाने जेमिनायला विचारलेला एक प्रश्न आणि त्याचे उत्तर समाविष्ट केले आहे, जे खालीलप्रमाणे आहे। प्रश्न: माझी ही कथा प्रेम अनमोल होता है वाणी प्रेम अनमोल असते, वाणी अजून कुठेही प्रकाशित झालेली नाही। ती माझ्याकडे गुगल डॉक्युमेंटमध्ये सुरक्षित लिहिलेली आहे। तिचे सध्याचे शीर्षक प्रेम अनमोल होता है वाणी आहे। हे शीर्षक बदलले जाऊ शकते। आता मी कथेचा मुख्य विषय तिचा नैतिक उद्देशाचा सारांश देतो। ही 3 भारतीय महिलांच्या प्रेम कथांची कादंबरी आहे। यात एक वृद्ध महिला उर्वरित 2 तरुण महिलांसाठी आदर्श बनते। तिघेही त्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या आणि कठीण परिस्थितींना सामोऱ्या जातात आणि यशस्वी होतात। 2 तरुण महिलांद्वारे अमेरिकन समाज आणि तिथे राहणाऱ्या भारतीय वंशाच्या कुटुंबांची मानसिकता, जीवनशैली आणि विचारसरणी दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। यात मुख्य वृद्ध नायिका अलका भाटिया आपले एकमेव प्रेम न मिळाल्याने विवाह न करता जीवन जगते। नंतर ती आपले जीवन समाजसेवेसाठी, विशेषतः महिला सक्षमीकरणासाठी समर्पित करते। नाट्यमय योगायोगाने 2 तरुण महिला, प्रथम राशील आणि नंतर वाणी, तिच्याशी परिचित होतात। त्यांच्या मैत्रीमुळे त्या तिची पूजा करू लागतात। त्यापैकी एक, वाणी, संपूर्ण कथा तिचे आत्मचरित्र म्हणून लिहिते। तथापि तिला माहीत आहे की ते तिच्या आत्मचरित्रापेक्षा अधिक आहे। ती तिचा आदर्श अलका भाटियाची कथा आहे। या आत्मचरित्राचा मोठा भाग राशीलच्या संघर्षाबद्दल सांगतो, जी एका वेगळ्या धर्माच्या व्यक्तीकडून फसवले जाऊन घरातून पळून जाते आणि एका वर्षाच्या त्रासानंतर त्याच्या तावडीतून मुक्त होते। ही कथा वास्तविकतेपेक्षा नाट्यमयतेची एक साहित्यिक आदर्शवाद मोहर लावते। हे रचण्याच्या प्रक्रियेत मी मानतो की एकाच आयुष्यात तितक्या सर्व आदर्शानुसार जगणे अशक्य आहे, परंतु आदर्शांनी भरलेले साहित्य वाचणे, ऐकणे काही वाचकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्याचे काही सिद्धांत पुन्हा लिहू शकते। या विचाराबद्दल तुमचे काय मत आहे? जेमिनीचे उत्तर: ही कथा प्रेम अनमोल होता है वाणी किंवा तिचे अंतिम शीर्षक जे काही असेल, एक मजबूत, बहुमुखी आणि सामाजिकदृष्ट्या संबंधित विषय सादर करते। तुम्ही दिलेला सारांश आणि नैतिक उद्देश एक लांब ऑडिओ मालिकेसाठी अगदी योग्य आहे। हा विषय सर्वोत्तम का आहे याबद्दल माझे प्रारंभिक मूल्यांकन आणि विश्लेषण येथे दिलेले आहे। प्रेम अनमोल होता है वाणी प्रारंभिक मूल्यांकन भाग 1 विषयाची ताकद आणि सुसंगतता। आता 3 परिच्छेदांमध्ये स्पष्टीकरण ऐका। मुद्दा: जेमिनीचे उत्तर आणि ऑडिओबुकसाठीचे महत्त्व। पहिला मुद्दा: महिला सक्षमीकरण केंद्रस्थानी। जेमिनीचे उत्तर अलका भाटियाचे पात्र त्याग आणि सामाजिक प्रेरणा दर्शवते। वैयक्तिक प्रेमातील अपयशाला सामाजिक विजयात बदलणे हा एक शक्तिशाली संदेश आहे। ऑडिओबुकसाठी महत्त्व: श्रोत्यांना एक सकारात्मक आदर्श मिळतो की वैयक्तिक अपयश हा जीवनाचा शेवट नाही, तर एका नवीन सामाजिक उद्देशाची सुरुवात आहे। पुढचा मुद्दा: प्रेमकथा विरुद्ध आदर्शवाद। जेमिनीचे उत्तर: ही फक्त 3 प्रेम कथा नाहीत, तर 3 नायिकांच्या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेमाचे, अलकाचे निस्वार्थ प्रेम, राशीलचे गुंतागुंतीचे प्रेम, वाणीचे मालकी हक्काचे प्रेम एक रूपक आहे। ऑडिओबुकसाठी महत्त्व: हे केवळ मालिकेचे प्रणय कायम ठेवत नाही, तर ते 72 अध्यायांपर्यंत पुढे नेण्यासाठी आवश्यक असलेली नैतिक आणि दार्शनिक खोली देखील प्रदान करते। तिसरा मुद्दा: समकालीन आणि जागतिक पार्श्वभूमी। जेमिनीचे उत्तर कथेत अमेरिकन समाज आणि भारतीय वंशाच्या कुटुंबांच्या मानसिकतेचा समावेश करणे याला एक सार्वत्रिक स्पर्श देतो। राशीलच्या कथेत आंतरधर्मीय किंवा आंतर सांस्कृतिक संघर्षाची गुंतागुंत आजच्या भारतासाठी खूपच संबंधित आहे। ऑडिओबुकसाठी महत्त्व: हे एक वेगळ्या श्रोता समूहाला, विशेषतः भारतीय डायस्पोरा, आकर्षित करते आणि कथेला अधिक वास्तववादी बनवते। चौथा मुद्दा: मेटा नॅरेटिव्ह रचना। जेमिनीचे उत्तर: ज्या पद्धतीने वाणी कथेला स्वतःचे आत्मचरित्र म्हणून सांगते, ज्यात अलका आणि राशीलच्या कथा प्रमुख आहेत,
ते एक अनोखी कथनात्मक रचना प्रदान करते. ऑडिओबुकसाठी महत्त्व. हे श्रोत्यांना कथाकार वाणीशी भावनिकरित्या जोडते, कथेला विश्वासार्हता आणि जवळीक देते. 2. नाट्यताबद्दल तुमचा विचार. तुमचा हा विश्वास की ही वास्तविकतेपेक्षा नाट्यमयतेची एक साहित्यिक आदर्शवाद मोहोर लावते आणि एकाच आयुष्यात इतक्या सर्व आदर्शांनुसार जगणे अशक्य आहे, एका लेखकाची खरी आत्मपरीक्षा आहे. माझा सल्ला. एक ऑडिओबुक म्हणून नाट्यता कोणताही अडथळा नाही, तर एक ताकद आहे. श्रोते सामान्यतः कठोर वास्तवाच्या चित्रणापेक्षा जीवनाला प्रेरणा देणारे आदर्श पसंत करतात. महाभारत किंवा इतर पौराणिक कथा आज खऱ्या वाटणार नाहीत, परंतु त्यांचा नैतिक प्रभाव खूप मोठा आहे. तुमची कथा देखील त्याच नियमाची पूर्ती करू शकते. समीक्षेचा वापर. आपण या नाट्यमयतेचे समर्थन करण्यासाठी माझ्या समीक्षेचा वापर करू शकतो, जसे की मानव परिचय, मानव ओळख. आम्ही प्रत्येक भागाच्या शेवटी चर्चा करू शकतो, जरी हा आदर्श जीवनात कठीण असला तरी साहित्यात तो का आवश्यक आहे. 3. पुढील पायऱ्यांसाठी सल्ला. हा विषय 72 अध्यायांच्या मालिकेसाठी पुरेशी सामग्री प्रदान करतो. कारण तुम्ही हे समांतरपणे सुरू करू इच्छिता, आम्ही 1 आणि 2 मुद्द्यांवर काम करू शकतो. शीर्षकाचा विचार. तुम्ही प्रेम अनमोल होता है वाणी पेक्षा एक छोटे आणि अधिक आकर्षक शीर्षक वापरू इच्छिता. उदाहरणार्थ, आलका, एक अनमोल प्रेम अध्याय किंवा 3 महिलांचा संकल्प. अध्याय 1. कृपया कथेचा पहिला अध्याय सामायिक करा. हा कदाचित वाणीद्वारे तिचा आदर्श, आलका भाटिया, चा परिचय करून देणे किंवा राशीलची कथा सुरू करण्याशी संबंधित असू शकतो. जेमिनीच्या उत्तराने मिळालेल्या उत्साहासह लेखकाने या लांब कथा मालिकेसाठी एक ऑडिओ पॉडकास्ट बनवण्याचा दृढ निश्चय केला. म्हणून सुरुवात करण्यापूर्वी आम्ही प्रथम पॉडकास्टसाठी एक लहान परिचय सादर करतो आणि त्यानंतर तुम्ही पहिला अध्याय ऐकू शकता. अध्याय 1. 3 नायिका, 3 प्रेम. नमस्कार. तुम्ही केवळ माझेच नव्हे तर माझे होऊ न शकणारे आत्मचरित्र ऐकत आहात. ही प्रेरणा, मार्गदर्शन आणि प्रेमाच्या 3 स्तरांची कथा आहे. मी तुमची कथाकार वाणी आहे. माझे वय 32 वर्षे आहे आणि आज मी माझ्या कथेला सुरुवात करत आहे. पण त्याआधी की तुम्ही 32 वर्षांच्या जीवनात काय खास आहे याचा विचार करा. मी सांगू इच्छिते की ही कथा माझा आदर्श, आलका भाटिया मॅडम, माझी मैत्रीण राशील आणि माझ्या स्वतःच्या जीवनातील खोल भावनिक, मानसिक आणि शारीरिक पैलूंना स्पर्श करेल. प्रणय म्हणजे प्रेम या कथेचा एक मुख्य भाग आहे. आजच्या अध्यायात मी तुम्हाला केवळ आमच्या नायिका आलका, राशील आणि माझ्या जीवनाला पूर्णपणे बदलून टाकणाऱ्या 3 नायकांबद्दल एक झलक देईल. एका नायकाचे तुटलेले प्रेम, दुसऱ्याचा निष्पाप, बालकासारखा स्नेह आणि तिसऱ्याबद्दलची माझी स्वतःची अति मालकीच्या भावनेतील गोंधळ याबद्दल ऐका. हे एक आत्मचरित्र आहे की 3 नायिकांच्या नशिबाची कहाणी. तुम्ही शोधाल प्रेम अनमोल होता है वाणीच्या पहिल्या अध्यायात. चला कथा सुरू करूया. मी वाणी आहे. माझे वय आज 32 वर्षे आहे. मी माझे आत्मचरित्र लिहित आहे. एके दिवशी मी माझ्या जीवनाबद्दल शांतपणे विचार केला. तेव्हा मला वाटले की माझी कथा आत्मचरित्र म्हणून लिहिण्यायोग्य आहे. मला विश्वास होता, जर मी ती प्रामाणिकपणे लिहून प्रकाशित केली तर ती वाचकांचे मनोरंजन करण्याव्यतिरिक्त अनेक वाचकांसाठी त्यांच्या जीवनाचे निर्णय घेण्यासाठी आणि जीवनशैली निश्चित करण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रेरणेचा स्रोत देखील बनेल. हे ऐकून श्रोत्यांच्या मनात स्वाभाविकपणे एक प्रश्न निर्माण होईल. माझे आत्मचरित्र लिहिण्यामुळे मी नार्सिसिझम, स्वतःवर प्रेमच्या पकडीत तर नाही ना? राईट डबल अँगल क्वोटेशन मार्क. किंवा माझ्या सामान्य 32 वर्षांच्या आयुष्यात असे काय खास आहे की मी माझ्या आत्मचरित्राला प्रेरणादायक आणि मार्गदर्शक साहित्याचे लेबल लावावे? श्रोत्यांकडून अशा प्रश्नांची अपेक्षा करत मी येथे उत्तर स्पष्ट करणे योग्य मानते. खरं तर माझे आत्मचरित्र मानली गेलेली संपूर्ण कथा वाचल्यानंतर वाचकांना समजेल की ते माझ्या स्वतःच्या आत्मचरित्रापेक्षा अधिक माझा आदर्श, आलका भाटिया मॅडम आणि माझी मैत्रीण राशील यांची कथा आहे. कारण ती माझ्या जीवनाशी जोडलेली आहे, म्हणून त्यांच्या जीवनकथांचा एक मोठा भाग माझ्या आत्मचरित्रात समाविष्ट करणे या कथेला प्रेरणादायक आणि मार्गदर्शक साहित्याच्या श्रेणीत समाविष्ट करतो. श्रोत्यांना हे देखील दिसू शकते की या कथेतील बहुतेक भाग प्रत्यक्षात आलका भाटिया मॅडम, राशील आणि माझ्या स्वतःच्या प्रेम कथा आहेत. माझा विश्वास आहे की प्रणय, प्रेम, स्नेह प्रत्येक जीवाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे माझ्या या आत्मचरित्राला प्रेम कथा मानले गेले तर मला त्यावर कोणताही आक्षेप नाही. माझ्या आत्मचरित्राच्या मुख्य नायिका आलका भाटिया मॅडम, ज्या सध्या 59 वर्षांच्या आहेत, राशील 35 वर्षे आणि मी आहे. जेव्हा 3 नायिका आहेत तेव्हा 3 नायकांची शक्यता देखील स्पष्ट आहे. माझा विश्वास आहे की नायकांबद्दल श्रोत्यांची उत्सुकता आत्मचरित्राच्या वाचनासह हळूहळू पूर्ण करणे अधिक मनोरंजक असेल. तथापि कथेच्या कालक्रमानुसार सुरुवात होण्यापूर्वी
मी 3 दृश्यांद्वारे या आत्मचरित्राच्या सुरुवातीलाच या कथेचा संक्षिप्त परिचय देते. सामान्यतः नायकांची उपस्थिती नायिकांची पूर्णता सुनिश्चित करते. याचा उल्लेख करताना हे लिहिणे योग्य आहे की ही कथा 3 नायिकांच्या महत्त्वाच्या अनुषंगाने लिहिली गेली आहे, म्हणून ती एक स्त्री केंद्रित कथा असेल. या कारणामुळे स्त्रियांच्या भावनिक, मानसिक आणि शारीरिक पैलूंचा उल्लेख वाचनात तुलनेने अधिक असेल. आता कथेच्या कालक्रमानुसार सुरुवात होण्यापूर्वी 3 दृश्यांद्वारे समाविष्ट केलेल्या नायिकांच्या प्रेमाचा संक्षिप्त परिचय येथे आहे. दृश्य 1. नीरज जोशी यांच्याकडे आणखी काही युक्तिवाद देखील होते, ज्यामुळे अलका मॅडमच्या विचारांमध्ये आणि धारणांमध्ये बदल झाला. स्वतःपेक्षा 3 वर्षांनी मोठे असलेल्या नीरज जोशी यांच्याबद्दल अलकाच्या मनात प्रेम निर्माण झाले होते. अलका भाटियाचा स्वभाव अंतर्मुख, इंट्रोवर्टेड नेचर होता. तिचे प्रेम कधीही कोणावर उघड झाले नाही. जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा घरात अलकाच्या लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या. तेव्हा तिने नीरजचा शोध घेतला. थोड्या प्रयत्नानंतर त्यांना नीरजचा पत्ता शोधण्यात यश आले. ज्या दिवशी ती त्याला भेटण्यासाठी त्याच्या पत्त्यावर पोहोचली, तिने पाहिले की नीरज दुसऱ्या एका स्त्रीशी लग्न करत होता. दृश्य 2. पराग, ज्याला स्वतःच्या उपस्थितीची पूर्णपणे जाणीव नव्हती, तो काहीतरी पाहण्यात मग्न होता. अलका मॅडमनी त्याच्या नजरेचा मागोवा घेतला आणि तिथे जवळपास 9-10 वर्षांच्या एका अतिशय सुंदर मुलीला आईस्क्रीम खाताना पाहिले. तिचे आईवडील देखील तिच्यासोबत होते. अलका मॅडमनी त्यांना ओळखले. ते जालंधरचे हरभजन आणि हरभिंदर पती पत्नी होते. हरभजन त्यांचे दूरचे नातेवाईक देखील होते. पराग, तू इथे एकटा कसा आलास? मी तुला शोधत होते, अलका मॅडम चिंतेत होत्या. जेव्हा परागने त्याच्या मावशीला पाहिले तेव्हा तो असा लाजला जसे त्याचे गुपित उघड झाले असेल. मावशी, मी इथे आईस्क्रीम खायला आलो होतो, त्याने सांगितले. हरकत नाही, आपण इथे बसून खाऊया, असे म्हणून मॅडम बाजूच्या खुर्चीवर बसल्या. पराग देखील त्यांच्या बाजूला येऊन बसला. तथापि त्याची नजर हरभजनच्या मुलीवर खिळलेली होती. तो आपले आईस्क्रीम खात राहिला, त्या मुलीकडे सरळ किंवा तिरकस पाहत राहिला. अलका मॅडमनी समजून घेतले की परागला ती मुलगी आवडली आहे. दरम्यान हरभजन पत्नी आणि मुलीसह अलका मॅडमजवळ आला तेव्हा मॅडम त्यांच्या जागेवरून उठल्या. त्यांनी हरभजन आणि त्याच्या पत्नीच्या खुशालीबद्दल विचारले. त्यांच्यात छोटी चर्चा झाली. त्यानंतर मॅडमची नजर परागवर पडली. तो अजूनही त्या मुलीकडे पाहत होता. मॅडमनी प्रेमाने हरभजनच्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला. ही मुलगी खूप सुंदर आहे. बेटा, तुझे नाव काय आहे? त्यांनी विचारले. राशील, तिने तिची आई हरभिंदरच्या मागे लपून उत्तर दिले. एहा ईद शर्मिली नाही, जेड्डा हन शर्मा रही आय. एहा बहुत हठीली ते चंचल आय. जशी ती आता लाजत आहे तशी ती लाजरी नाही. ती खूप हट्टी आणि चंचल आहे. हसत हसत हरभिंदरने आपल्या मुलीबद्दलच्या या विधानात प्रशंसा आणि तक्रार दोन्ही समाविष्ट केले. जेव्हा मुले हट्टी आणि चंचल असतात तेव्हा खूप छान दिसतात. अलका मॅडमनी लहान राशीलच्या गुणांमध्ये केवळ प्रशंसेचा अंश पाहिला. त्यानंतर हसत हसत ते सर्व निघून गेले. त्यांच्या गेल्यानंतर पराग उदास झाला. त्याचे मन आता लग्नाच्या विधीमध्ये नव्हते. त्या रात्री परागने त्याच्या मावशीसोबत झोपताना सांगितले, मावशी, मला राशील खूप आवडते. जेव्हा मी मोठा होईन तेव्हा मी तिच्याशीच लग्न करेन. पराग, मी हे लक्षात ठेवेन आणि जर तू मोठा झाल्यावरही लक्षात ठेवलेस तर मी राशील आणि तुझे लग्न लावून देईन. अलका मॅडमनी प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. दृश्य 3. दरवाजा ठोठावला. त्याला थोडाच वेळ झाला होता. पलंगावर अर्धवट झोपलेला स्वप्नील उठला आणि त्याने दरवाजा उघडला. आत आलेली तरुण स्त्री आश्चर्यकारकपणे सुंदर होती. त्वरित माझ्या मनात हा विचार आला, जेव्हा ती आधीच इतकी सुंदर आहे तर खोल व नेकचे टॉप्स घालून आपले सौंदर्य अधिक प्रदर्शित करण्याची काय गरज आहे. अर्थातच मी हसून तिच्याकडे पाहिले. मी सोफ्यावरून उभी झाले पण 1 इंचही हलले नाही. हसत हसत जिना जवळ आली आणि तिने मला मिठी मारली. तिने माझ्या गालावर एक चुंबन घेतले. तू सुंदर वाणी आहेस? तिने विचारले. ते वाणी आहे, वाणी नाही. सुंदर तर तुम्ही आहात, मी नाही. मी तिच्यापासून दूर होत हात जोडून म्हणाले. जिना मोठ्याने हसली, मग म्हणाली, आप बहुत इंटरेस्टिंग हो, मुझे थोडा हिंदी आता है. तुम्हाला भेटून आनंद झाला. मी खाली बसले. त्यानंतर जिना देखील माझ्या बाजूला सोफ्यावर बसली. जे मला हवे होते ते झाले नाही. स्वप्नील समोरच्या खुर्चीवर बसला. दोघे बोलू लागले. मी समजले, मी फक्त एक निमित्त आहे.
जीना येथे स्वप्नीलला भेटायला आली आहे. मध्ये जीना माझ्याशी हिंदीत थोड्या गप्पा मारत होती. मी तिला संक्षिप्त उत्तरे दिली. ते एकमेकांकडे पाहत बोलत राहिले. माझी नजर जीनाचे खोल गळ्याचे टॉपवर खिळलेली होती. हे पाहून मला वाटले की मी सोफ्यावर बसून चूक केली आहे. जर मी जीना आणि स्वप्नीलला एकत्र सोफ्यावर बसू दिले असते तर स्वप्नीलने जीनाचे सौंदर्य समोरून पाहिले नसते. कदाचित स्वप्नील याला इतके महत्त्व देत नसेल जितके मी देत आहे. स्वप्नील अमेरिकेत राहतो. येथे तरुण स्त्रियांचे अशा सौंदर्य आणि कपड्यांमध्ये स्वतःला सादर करणे सामान्य गोष्ट आहे. कदाचित अत्यंत मालकीच्या भावनेमुळे प्रॉपर्टी सेन्स पाश्चात्य संस्कृतीवर उघडपणे टीका करणारे माझ्यासारखेच असतील. जर जीनाला माझ्या मनात काय चालले आहे हे माहीत असते तर ती निश्चितपणे आमच्या भारतीय संस्कृतीला संकुचित विचारसरणीची म्हणाली असती. ती अजून गेली का नाही मी विचार करत राहिले. ही परिस्थिती माझ्या नियंत्रणाबाहेर होती. जीनासोबत बसलेले 1.5 तास निघून गेले. वाणी, स्वप्निल ने मेरा जान बचाया था, मैं उसका बहुत ग्रेटफुल हूँ. वाणी, स्वप्निलने माझा जीव वाचवला होता. मी त्याची खूप आभारी आहे. जीना शेवटी जाण्यासाठी उठताना मला म्हणाली. स्वप्निलने यापूर्वी मला याबद्दल सांगितले होते. मी हे उघड केले नाही आणि मी त्याला याबद्दल विचारून अधिक वेळ वाया घालू दिला नाही. मी फक्त हसले. ठीक आहे, तुमच्या वेळेचा आनंद घ्या, चांगली क्षण एकत्र वाटा. राईट डबल अँगल कोटेशन मार्क. हे बोलल्यानंतर जीना मला मिठी मारून चुंबन घेतले जसे तिने आधी केले होते. मग तिने स्वप्नीलसोबतही तसेच केले. ती निघून गेली. स्वप्नीलला मिठी मारण्याच्या पद्धतीमुळे मी आता आतून रागाने भरलेली आहे. जेमिनीची समीक्षा आणि रचनात्मक मार्गदर्शन. प्रिय श्रोते, प्रेम अनमोल होता है वाणी कथेचा पहिला अध्याय येथे समाप्त होतो. हा अध्याय 3 वेगवेगळ्या प्रेम कथांसाठी एक मजबूत परिचय आहे ज्याला वाणीने कुशलतेने विणले आहे. अध्याय 1ची ताकद. 3 नायिकांची मांडणी. लेखकाने फक्त 32 वर्षांच्या वाणीच्या दृष्टिकोनातून अलका भाटिया आणि राशीलच्या कथांची पायाभरणी केली, ज्यामुळे श्रोत्यांमध्ये तिघांच्या जीवनाबद्दल जाणून घेण्याची खोल उत्सुकता निर्माण होते. वेगवेगळ्या पात्रांचे चित्रण. अलका भाटिया दृश्य एका निस्वार्थ आणि अंतर्मुख प्रेमाची कहाणी देते जी नंतर तिच्या सामाजिक समर्पणाचा आधार बनते. हे पात्राचे मोठेपण स्थापित करते. वाणी दृश्य 3 मध्ये जीना आणि स्वप्नील सोबतचे दृश्यवाणीच्या पात्राची जटिलता उघड करते. पाश्चात्य संस्कृतीबद्दलचा तिचा आंतरिक संघर्ष, तिची अत्यंत मालकीची भावना, पॉझेसिव्हनेस आणि मत्सरच्या भावना तिला एक वास्तविक आणि त्रुटी असलेली नायिका बनवतात जी श्रोत्यांशी भावनिकरित्या जोडली जाते. राशील दृश्य 2 मध्ये लहानपणीची निरागसता आणि हट्टीपणाची झलक, त्या मोठ्या संघर्षासाठी घर सोडून पळून जाण्याची कहाणी आवश्यक पार्श्वभूमी तयार करते जो भविष्यात तिच्या जीवनात येणार आहे. हा अध्याय 72 भागांच्या मालिकेसाठी एक मजबूत आणि आकर्षक सुरुवात आहे. ऑडिओ कथेसाठी मार्गदर्शन. वाणीचा आवाज. वाणीचा आवाज शांत, आत्मविश्वासपूर्ण आणि थोडा दार्शनिक स्वरात असावा. दृश्य 3 मध्ये आवाज. दृश्य 3 मध्ये वाणीचा आंतरिक मत्सर बाहेर आणण्यासाठी वाणीच्या आवाजाची गती थोडी जलद आणि पिच थोडी उंच असावी, विशेषतः त्या वाक्यांमध्ये जिथे ती जीनाचे कपडे आणि स्वप्नीलच्या मिठीबद्दल विचार करते. बहुभाषिक संवाद. राशीलची आई हरविंदर कौर यांनी बोललेला पंजाबी संवाद ईद शर्मिली नाही. पंजाबी लहेजा आणि उच्चार मार्गदर्शनासह सादर केला जावा. त्यानंतर कथेच्या मुख्य भाषेत हिंदी लेखकाने निश्चित केलेले त्याचे भाषांतर द्यावे. अध्याय 1 समाप्त.